नमस्कार. तर आज आपण बघणार आहे गव्हाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक कसे बनवायचे. तर चला सुरू करूया रेसिपीला. तर मी ते एका कढईत 2 चमचे तूप घेतले आणि त्याच्यामध्ये घातले मी ओल्या नारळाचा खीस. इथं मी 1.5 वाटी ओल्या नारळाचा खीस घेतला आहे. तुम्ही खिसूनही घेऊ शकता. मी इथं मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि 2 मिनटं तुपामध्ये परतून घ्यायचा खीस आणि त्याच्यामध्ये घालायचं 1 वाटी खिसलेला गूळ थोडासा मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं. गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं की चव वाढते. आणि त्याच्यामध्ये नंतर मी घातले वेलची आणि जायफळची अर्धा चमचा पावडर घातली आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं गूळ विरघळला की त्याच्यामध्ये घालायचं 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याच्या कुटामुळे आपल्या सारणाला छान टेक्स्चर पण येतं आणि चव पण छान लागते. त्यामुळे तुम्ही आवर्जून हे घाला सारणामध्ये आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. जास्त मिक्स करायचं नाही, नाहीतर आपलं सारण कडक होऊ शकतं. त्यामुळे बघा इथं मी गूळ वितळेपर्यंतच सारण मिक्स करून घेणार आहे आणि तयार झाले बघा आपलं सारण. हे साईडला ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी. तोपर्यंत आपण कणिक मळून घ्यायची. तर इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घातले थोडंसं मीठ आणि थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक घट्ट मळून घ्यायचे. जास्त पातळ मळायची नाही कणिक. मोदकासाठी कणिक घट्टच मळून घ्यायची. जास्त पातळ केली तर त्याचं म्हणजे मोदक वळता येत नाही व्यवस्थित. त्यामुळे बऱ्यापैकी घट्टच मळून घ्यायची कणिक. बघा इथं मी किती घट्ट कणिक मळून घेतली आहे आणि बघा अशा पद्धतीने अशी कणिक मळून घ्यायची आणि 2 मिनटं मी भिजायला ठेवणार आहे. बघा आता कणिक भिजली आणि मी अशा छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेतलेत आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. पिठाचा वापर करणार नाही आहे मी, तेल लावूनच आपली पारी वळून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. आपण पुरी लाटतो त्याचप्रमाणे, फक्त मध्ये जास्त पातळ करायचं नाही. आपण काठ व्यवस्थित पातळ लाटून घ्यायचे, मध्ये थोडंसं जाडच ठेवायचं. बघा असं मी व्यवस्थित लाटून घेतले. जास्त जाड पण ठेवायची नाही, नाहीतर आपला म्हणजे मोदक खायला छान लागत नाही जाड असल्या. त्यामुळे पातळ लाटून घ्यायचं आणि बघा असं बाहेरच्या साईडनी छोट्या छोट्या कळ्या पाडत अशा व्यवस्थित आपला मोदक वळून घ्यायचा. भरपूर अशा कळ्या पाडून घ्यायच्या छोट्या छोट्या. गावाकडे असेच मोदक जास्त प्रमाणात केले जातात, गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. आणि सांगली साईडला वगैरे हे असेच मोदक सगळे करतात. तर बघा अशा कळ्या मी व्यवस्थित पाडून घेतलेत आणि बघा आपल्याला हे आता व्यवस्थित त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि वरती असं जास्त जाड करून घ्यायचं नाही. जास्त कणिक असेल तर ती काढून घ्यायची. बघा असा छान मोदक झाला आहे आपला. भरपूर असा कळ्या छान दिसतात ना. तर असाच मोदक बनवून घ्यायचा. तर अजून एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझ्या या सिंपल आणि टेस्टी रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या घरी असेच मोदक म्हणजे जास्त प्रमाणात म्हणजे आवडतात सगळ्यांना हे असेच गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. बघा आता हे अशा बाहेरच्या साईडनीच कळ्या पाडून घ्यायच्या छोट्या छोट्या. अशा छान दिसतात, मोदक पण छान दिसतो. आणि असं व्यवस्थित त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि व्यवस्थित आपला मोदक वळून घ्यायचा. तर बघा मी असे सगळे मोदक करून घेते. बघा किती छान दिसतोय. तर असेच मी सगळे मोदक करून घेतलेत बघा. आणि मोदकाची चाळण घेतली आणि त्याला मी तेल लावून घेतलं आहे व्यवस्थित. तेल लावलं की आपलं मोदक खाली चिकटला जात नाही, त्यामुळे तेल लावून घ्यायचं आणि वरून पण थोडंसं सगळ्या मोदकांना तेल म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे एकामेकाला मोदक चिटकणार नाहीत. आणि आता इथं एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवले आणि पाणी उकळलं की त्याच्यावर मोदकाची चाळण ठेवायची आणि एक आपल्याला 15 ते 20 मिनटं व्यवस्थित मोदक शिजवून द्यायचे आहेत. बघा आपले मोदक शिजलेत आणि थोडेसे फुगून पण डबल झाल्यागत दिसत आहेत. तर तयार झालेत आपले मोदक आणि असे मोदक नक्की ट्राय करा. बाप्पासाठी असे मोदक तुम्ही बनवू शकता आणि नक्की ट्राय करा. थँक्यू.